नमस्कार, NAG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत आज निघोत जवळ या ठिकाणी. तर आता हा पठारवाडी. आता ही जी काही श्री संत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये तुम्ही 2 वर्षापासून काम करताय. तुम्ही एक प्रवर्तक नात्याने काय सांगाल या दिंडी सोहळ्याबद्दल? रामकृष्ण हरी. प्रवर्तक म्हणलं तर वावगं ठरणार नाही, परंतु मी प्रवर्तक नाहीच आहे. महत्त्वाचं असं आहे की प्रवर्तक ही सर्व दिंडी आहे. केवळ माझं नाव आहे लोकांनी केलं आहे प्रवर्तक, परंतु मी सर्वांना सहकार्यानं, सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांना मी घेऊन हे सर्व कार्य करतो आहे, परमार्थिक कार्य. प्रवर्तक म्हणजे ही पदवी काही माझी नाहीच आहे. हे आता लोकांनी दिलेली पदवी आहे आणि हे नाव लिहावं लागतं म्हणून लिहितात, परंतु मी प्रवर्तक असूनसुद्धा प्रवर्तक या नात्यानं मी वागत नाही. मी सर्वसाधारण वारकऱ्यासारखं वागत असतो आणि सर्वांची सेवा माझ्या हातून घडावी हाच माझा उद्देश असतो. आता हे जे काही एवढे वारकरी आहेत याचं कसं नियोजन आहे? आता हे जे काही अन्नदाते आहेत, नाश्त्यावाले आहेत, यांचं नियोजन कसं अगदी काटेकोरप्रमाणे या ठिकाणी केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेला या नियोजनामध्ये आम्ही निघालो त्यावेळेला वाटेवर जे मंडळी भेटली हरिभक्त, त्या सर्वांनी आम्हाला भरपूर असं प्रेम दिलं. आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्हाला नाही हे कुठं आलंच नाही. जिथं जावं तिथं आमच्याकडे या, आमच्याकडे या, दुसरीकडे कुठं जाऊ नका, याप्रमाणे आमच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला अशा आशा मिळाल्या आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या आणि लगेच हा सोहळा गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केला. आणि प्रत्येक ठिकाणी जे अन्नदाते भेटलेत, चहापाणीवाले असो, नाश्त्यावाले असो, निवास म्हणजे मुक्कामाची ठिकाणं असो, ही सर्व ठिकाणं जी आहेत अतिशय प्रेमळ ठिकाणी मिळाली की त्यांचं प्रेम कोणत्या वाणीतून करावं हेच मला समजत नाही की इतकं प्रेम करतात वारकऱ्यावर ही मंडळी. आणि सोय इतकी करतात. गरम पाण्याची सोय, नाश्त्याची सोय, चहा पाण्याची 2-2, 3-3 वेळा चहा पाणी, मुक्कामाच्या ठिकाणी एवढी सोय की संपूर्ण महिला भगिनींना झोपण्याची व्यवस्था, गरम पाणी, या साऱ्या गोष्टी हे इथले जे अन्नदाते आहेत हे सर्व आम्हाला करतात. त्यांचं जेवढं कौतुक करावं, त्यांच्या ऋणातून आम्ही उतरे होऊ शकत नाही, परंतु एक संतांचा प्रसाद म्हणून आम्ही त्यांना फक्त श्रीफळ देतो आणि हे श्रीफळच त्यांची शक्ती वाढवू, त्यांच्या परिवारामध्ये भरभराट हो, त्यांच्या परिवारामध्ये आरोग्य संपदा, धनसंपदा लाभो, हीच खऱ्या अर्थाने आम्ही कोंडाजी बाबांच्या चरणी प्रार्थना करत असतो. प्रत्येक ठिकाणी हीच श्रीफळ शक्ती त्यांच्या कुटुंबाला आधार देव, एवढीच आमचं उद्देश आता असतो. हे जे काही 2 मुक्कामाचे ठिकाणं होते कशी होते, तुम्हाला कसं नियोजन होतं? अतिशय उत्तम. दत्ताशेठ म्हस्के चोंबूचे सरपंच हे सर्वांनी अनुभव घेतला आहे. मी सांगावं असं नाही, परंतु सर्व वारकऱ्यांनी अनुभव घेतला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे दत्ताशेठनी सोय केली. आणि रात्री आपण या ठिकाणी आलो, इथले आपले फकडदादा शेळके आणि त्यांचे चिरंजीव तानाजी दादा या दोन्ही पितापुत्रांनी इतके काही आमच्यावरती भरपूर असं प्रेम केले की हे वाणीतून मी उतरू शकत नाही. अशीच माणसं रस्त्याने आम्हाला भेटावी. आता भेटलेत आहे, आणखी अजून काही भेटतात. ही अशीच माणसं आम्हाला कोंडाजी बाबांची कृपा आहे. ही कृपा आमची नाही, आमचं काही पुण्य नाही. पुण्य सर्व हे कोंडाजी बाबांनी केलेली पुण्याई आहे आणि ही पुण्याई आमच्या आज फळाला आली आहे. पुण्य उभे राहावं आता संताचे या कारणे आणि पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. पुण्य जर वाढवायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये पंढरीची वारी केली पाहिजे. आणि पंढरीची वारी म्हणजे ही पिंपळनेरसुद्धा पंढरी आहे. प्रति पंढरपूर जिथे प्रत्यक्ष भगवान पंढरीश परमात्मा विठ्ठल आणि रुक्मिणी स्वयंभू त्या ठिकाणी आलेले आहेत, तेच प्रति पंढरपूर झालेलं आहे. आणि या वाटेवर संतांच्या वाटेवर ही संतांची वाट आहे, म्हणून संतांच्या वाटेवर काहीच कमी पडत नाही. तुम्ही एक विनेकरी आहात, हो काय रामकृष्ण. सांगाल? काय नाही, हा जो सोहळा चाललाय हा न भूतो न भविष्यतो अशा उक्तीप्रमाणे सोहळा चाललाय. 2 वर्षापूर्वीपासून आम्ही हा सोहळा शिरोळी क्षेत्र, शिरोली, सुलतानपूर, निमगाव, सावा, औरंगपूर, पारगाव, साळवाडी अशी मजल करत पिंपळनेर क्षेत्री जात असताना रात्री आम्ही पाठार वस्तीवर आलेलो आहोत. आणि आम्हाला रोज चहा पाणी नाश्ता करणारे अन्नदाते 101 भेटतात. माऊलीच्याच शब्दात जर सांगायचं ठरलं तर ज्ञानोबरायांनी 17व्या अध्यायामध्ये लिहिले, पुत्र तो सर्व गुणी जिनावा बापा शिरानी हे सारंग पाणी फळा आली. किंवा येथे वडील जे करती तया नाम धर्म ठेवती.
फकरदादांनी जे सत्कार्य केलं, दानधर्म केला, त्यांच्या पाठीमागं तानाजी शेट करायला लागली. असे प्रत्येक ठिकाणचे आम्हाला अन्नदाते 101 मिळतात. आणि आम्हाला काय उणे तुम्हापाशी आणि आम्ही मितो अल्पची संतोषी या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व भोळे बाबडे वारकरी, पण आमच्या या भोळे बाबडे वारकऱ्यांना सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलिले असे नाही. जगाचा परमात्मा कोणा ना कोणाच्या रूपामध्ये येऊन आम्हाला अन्नदान करण्यास पुष्पत होतो. आणि म्हणून आम्ही सर्व अन्नदात्यांचे ऋण व्यक्त करतो आणि पुढील प्रवासाची परवानगी मागतो. तुमच्या घरी एवढा मोठा सोहळा आलाय, काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो. तुम्ही रात्रीचे अन्नदाते होते, हा होतो ना. काय वाटते तुम्हाला? वाटतंय का असं पंढरपूर केल्यासारखं वाटतंय? वाटतंय ना. तर आज या ठिकाणी तुमच्या घरी एवढा दिंडी सोहळा आलाय, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतोय. गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येत आहेत, खूप छान वाटतंय. कालपासून तुम्ही अगदी पळापळ करताय. पुढील वर्षी काय कसं नियोजन असेल या दिंडी सोहळ्याचं? याच्याही पेक्षा उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि मला सांगितलं होतं मी, त्यांची गेल्या वर्षी दिंडी 10 ते 15 लोकांची होती. त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी दिंडी वाढून आली पाहिजे. आता याच्या वर्षी पुढच्या वर्षी दिंडी अजून वाढून आली पाहिजे. धन्यवाद. दिंडी वाढून आली पाहिजे म्हणतात तुम्हाला? दिंडी वाढून आली पाहिजे. संख्या यावर्षी वाढलेलीच आहे, मग पुढल्या वर्षी अजून काही वाढेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका घ्यायची नाही. वारकरी उत्स्फूर्त झालेले आहेत, सगळ्यांना आज जेवढ्या महिला वारकरी आहेत, पुरुष वारकरी आहेत, पुढल्या वर्षी त्यांच्या बरोबरीनं कोणीतरी एक वाढ करणारच आहेत. आणि ही वाढ आम्हाला करायची गरज लागणार नाही, ही आपोआप वाढ होते. ही कृपा कोंडाजी बाबांची आहे, हे आपलं काही याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीनं वारकरी सामील होतात, ही खऱ्या आनंदाची गोष्ट आहे. वारीला अगदी खूप असं महत्त्व आहे. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. संतांनी सांगितलेलं आहे, मानवी जीवन सुख आणि समृद्धीचं जर करायचं असेल तर त्यांनी वारी केली पाहिजे. वारीमध्ये माणसाला गती भेटते, म्हणजे प्रवृत्ती दुष्परिणाम निघून जातात, चांगले मार्ग सुचतात, संगत चांगल्याची लागती, भगवंताचं दर्शन होतं. यासाठी प्रत्येक माणसाने वारी ही केलीच पाहिजे. रामकृष्णारी. कोणती दिंडी आता ही कोंडाजी बाबा पायदिंडी सोहळा शिरवली ते निळोबारायापर्यंत चाललेली ही पायदिंडी आहे. यावर्षी माझं या दिंडीत पहिल्यांदा चालू आहे. यावर्षी काय त्रास नाही, अजिबात त्रास नाही. आनंद? खूप आनंद आहे. काय आनंद घेतला? आयसा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, म्हणजे हा सुख सोहळा कुठंच नाही. ज्याप्रमाणे या वारींचा आनंद आम्ही माऊली संघ असतो, ह्या दिंड्यांमध्ये त्र्यंबकला असतो पायवारी. मी खूप जवळजवळ 97 पासून वाऱ्या करतो, माऊली संघ असतो. आणि ही आपल्या गावची दिंडी. या वारीशिवाय माणसाला जीवन जर सुख आणि समृद्धीचं घालवायचं असेल तर वारीशिवाय पर्यायच नाही. संगत चांगल्यांची भेटती. रात्री काय जेवलात? रात्री आमटी भाकरी, पण अगदी मिष्टान्नासारखं भरपूर, आणि लाडू, आमटी भाकरी, अगदी स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा असं जेवण आपल्या या वारकऱ्यांना भेटत असते. कोणी दिलं होतं अन्नदान? काय अन्नदान? आपले फकड दादा यांनी आपल्या सर्व वारकऱ्यांना यथाचे असं भोजन दिलं. त्यांना मी धन्यवाद देतो. कशी वाटली व्यवस्था त्यांची? अगदी खूप सुंदर. बार वारकऱ्यांना याच्यापेक्षा काय पाहिजे हो? दिसायला सुंदर होती. दिसायला तर सुंदर आहेतच. मुळात ते ज्ञानी आहेत, गुणी आहेत. जे वारकऱ्यांची सेवा करतात ते उच्च दर्जाची माणसं असतात. मग तुम्हाला बरं चांगलं वाटलं? हा, खूप छान. खुश आहे तुम्ही? आम्ही खुश. मी नाही, सर्व वारकरी अगदी बघा ना, सगळे वारकरी खुश आहेत. आजी तुम्ही या दिंडी सोहळ्यात आलात, काय वाटते तुम्हाला? कसं वाटते? सुखा लागे करची तळमळ तू पंढरीशी जाय केवळ. आम्हाला इतकी या वारीची तळमळ लागते ना. 4-5 दिवस वारी, 15 दिवस आहे. तेच आमचे मामा सांगतात, बाई आपल्याला वारीला जायचे बरं का. आम्ही वायकर बाबांच्या दिंडीत जात होतो पहिले 6-7 वर्ष. त्यानंतर आमचा विषय होता का, आमच्या मामांचा विषय होता, अगदी आमचे डोळे भरून येतात. आम्ही दिंडी काढणार बाबा, ही कोंडाजी बाबांच्या नावाने. त्यांची दिंडी कोणीही काढली नव्हती. आणि ते एक आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात संत होऊन गेलेले आहेत. म्हणून आमचा निश्चय या कोंडाजी बाबांनी पुऱ्या केला. आणि त्याला
आमच्या मामानी पण पाठबळ आणि तुमच्यासारख्या वारकऱ्यांनी, साधू संतांनी, अन्नदात्यांनी सगळ्यांनी साथ दिली. म्हणून एकट्याचा नवे खेळ म्हणून हा मेळ मिळविला आणि हा मेळ आमचा सुखरूप झाला. आणि सगळ्या वारकऱ्यांना धन्यवाद आणि आमच्या मामांना खूप आयुष्य लाभो, उदंड आयुष्य दो. रात्री काय जेवलं? रात्री जेवलो वाटाण्याची भाजी, वाटाणा बटाटा आणि भाकरी. खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही वारकरी चटणी भाकरीचे हा होईल भिकारी पंढरीचा वारकरी आजी माझा नेम धर्ममुखी विठोबाचे नाव. कुणी देईल ते आम्ही खाऊ. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नाही. फक्त आम्हाला समाधान काय वाटतं का आमच्या संघ एवढा मेळा आणि आमच्या मामांची इच्छा कोंडाजी बाबांनी पूर्ण केली याचा आम्हाला खूप स्वाभिमान आहे. कोण आहेत मामा तुमचे? मामा आहेत माझे. नाव काय? तुकाराम डावकर. मग आता व्यवस्था कशी असते इकडे जायला? व्यवस्था खूप चांगली आहे. आम्हाला त्यांच्या कृपेने काही कमी नाहीये. मग तुम्ही या दिंडी सोहळ्यात येऊन खुश आहेत का? खुश आहे आम्ही. आम्हाला खूप गायला भेटतंय. सगळं शिकलो त्यांच्यापासून.